दे तो फोन इकडे. वेडी आहेस का तू? नाही. अरे मग कशाला आईचा फोन उचलायची गरज होती? तिचा बीपी हाय झाला असेल ना. अरे उलट कमी झाला असेल, तिच्या मुलाला मुलगी मिळाली म्हणून. मला लग्नच करायचं नाहीये. माहिती आहे मला. मग कशाला केलं हे सगळं? एक्सपेरिमेंट रे. तुझ्या एक्सपेरिमेंटमुळे ना माझे घरी लागणार आहे. मी ना एक काम करतो, आईला फोन करून सांगूनच देतो. ए शाळा असेल ना तर काकूंना फोन करून काहीच सांगू नकोस. का? कारण मग त्या तुला सतत फोन करत राहतील आणि तुला तुझी पुण्याची ट्रिप एन्जॉय करायची असेल ना तर शांतता हवी रे. सो शो मस्ट गो ऑन. पण नंतरचं काय? घरी गेल्यावर आई विचारेलच ना तुझ्याबद्दल. नंतरचं नंतर बघू रे. आधी पेट्रोल भरूया आणि पुढे जाऊया. चल. इफ यू डोंट माइंड आपण अजून एक एक्सपेरिमेंट करूया का? नाही. हो. ते यार काय तुझं? एक तर आधीच भूक लागली आणि त्यात तुझे फालतू एक्सपेरिमेंट. तुला जर थेरपी हवी असेल ना तर माझं ऐकावं लागेल. हॅलो, मी काय तुझा गिनीपिक नाहीये, समजलं ना? ऑफकोर्स नॉट. पण माझं काय म्हणणं आहे, भेटल्यानंतर तुझं माझ्याबद्दल जे काही अजम्पशन आहे ना ते मला फक्त सांग. ए, मला यात काहीच इंटरेस्ट नाही. हरकत नाही, मी तुला सांगते. सगळ्यात पहिले मी जेव्हा तुला बघितलं ना मला वाटलं की तू इंजिनियर असशील. कशावरून? कारण तुझ्या चेहऱ्यावर सतत फ्रस्ट्रेशन आहे. काही हा. बरं, सेकंड अजम्पशन, तुझ्या गॅलरीमध्ये सध्या 2000 फोटो तर नक्कीच असतील. मग त्याचं काय? त्याच्यातले 20 पण तुझे नसतील. त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? बरं, मग अजून एक सांगते. तू व्हॉट्सअपवर मेसेज टाईप डिलीट करणाऱ्यांपैकी एक आहेस. तुला कसं कळलं? कारण तू बोलण्यापेक्षा विचारच जास्त करतोस. ए, तू झाला आता तुझं. आता मी सांगणार तुझ्याबद्दल. हा बोल बिंदास. सायकोलॉजीची स्टुडंटच नाहीये. मग तू एक सिरियल किलर आहेस, जी लोकांना राईड ऑफर करते, त्यांची इन्फॉर्मेशन काढते आणि त्यांचा मर्डर करते. काय वॉट? मला तर खात्री आहे तुझ्या घरामध्ये ना एक मोठा बोर्ड असेल ज्याच्यावरती सगळ्या लोकांचे फोटो लावले असतील ज्यांचे तू मर्डर केले आणि एक रेड थ्रेड लावले असतील. नाईस. व्हॉट अ क्रिएटिव्ह आयडिया. नाईस नाईस. धन्यवाद धन्यवाद मिस सिरियल किलर. चूप रे. मी काय सिरियल किलर वगैरे नाही. मला फक्त लोकांच्या सायकोलॉजी मध्ये इंटरेस्ट. का? कारण प्रत्येक व्यक्तीची कहाणी त्यांचे ट्रॉमास वेगवेगळे असतात. नसतात. म्हणजे बघ ना, काही काही जणांना ना लग्नाची भीती वाटते, काही एकटेपणाची, काहींना स्वतःची. मला कशाची भीती वाटत असेल? तुला आनंदी राहण्याची भीती वाटते. व्हॉट नॉनसेन्स. अरे खरंच, प्रत्येक आनंदी माणसाकडे काही ना काहीतरी गमावण्यासारखं असतंच आणि तो म्हणजे त्याचा आनंद. तुला सांगू का, तू कधी कधी खूप इरिटेटिंग वाटतेस. आणि कधी कधी इंटरेस्टिंग. फ्लर्ट करतोस. फ्लर्ट. आणि तुला काही पाहिजे तुझ्यात आहे ना फालतूचे एक्सपेरिमेंट बंद कर. आणि तुझे चाइल्डहुड ट्रॉमास. हो हो, चालव तू. हे थांब इथे थांबूया. सायकोलॉजीनुसार डिप्रेस माणसं जास्त खातात. आता यात पण सायकोलॉजी शोधणार आहे का तू? ऑफकोर्स. बरं, माझं पण एक ऑब्झर्वेशन आहे तुझ्याबद्दल. बोल. तू स्वतःबद्दल फार कमी बोलतेस. हो, कारण मी प्रश्न जास्त विचारते. एक्झॅक्टली. मग काय त्याचं? सकाळपासून मी तुला माझ्या आई बाबांबद्दल, माझ्या एक्स बद्दल, माझ्या कमिटमेंट इश्यूज बद्दल सगळं सांगितलं, पण मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. अरे हो, मी तुला सांगितलं ना मी सायकोलॉजिकल स्टुडंट आहे. तो रेझ्युमे आहे तुझा. मी राईड करते, हे तर माहिती आहे ना तुला. राईड करणं ही तर हॉबी झाली ना तुझी. मगाशी मी तुला हे पण सांगितलं, मी पायसेस आहे, मीन राशीची मुलगी. तू खरंच एक रेड फ्लॅग आहेस ना. खरं सांग, तू लोकांना अनालाइज करतेस, मग तुला कोण अनालाइज करते? नोबडी. आणि मला त्याची गरज पण नाही. कधीतरी आयुष्यात नक्कीच गरज पडेल तुला. शट अप यार. खरं सांग, तुझं ब्रेकअप झालंय का घरी? अगं सांग ना, आता माझा एक्सपेरिमेंट चालू आहे. चालेल. किती वेळा? प्रोफेशनल एथिक्स मला हे सांगायला अलाव नाही करत. घंटा प्रोफेशनल एथिक्स. प्रोफेशनल एथिक्स मध्ये तुमच्याकडे क्लायंटला असं ट्रीट करतात का? ते सोड रे. तुला आईने ज्या मुलीला कॉल करायला सांगितलं ना तिला कॉल कर ना तू. नो वे. का? का काय? मला इंटरेस्टच नाहीये भेटायला, आणि मुळात भेटून रिजेक्टच करणार आहे मी, तर मग भेटायचंच कशाला? कर ना एक कॉल. नाही. कर रे. नाही. कर म्हणाले ना. तू लहान मुलगी आहेस का? कर ना एक कॉल.
करतो करतोय. उचलला का? अरे थांब ना, उचलत नाहीये. हॅलो हॅलो, हा मी राघव बोलतोय. काय म्हणाली? भेटायला बोलवले.